हॅलो फ्रेंड्स, रूप्स आर्ट अँड क्राफ्टमध्ये तुमचं स्वागत आहे। मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे ज्वेलरी रॉ मटेरियल। ज्वेलरी बनवण्यासाठी कोणकोणते साहित्य लागते, कोणत्या साहित्याचा कुठे यूज होतो, मी तुम्हाला सर्व व्यवस्थित सांगणार आहे। ज्वेलरी रॉ मटेरियलची प्राइस काय आहे सर्व मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। सो व्हिडिओ खूप हेल्पफुल होणार आहे, तरी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। सध्या हँडमेड ज्वेलरी खूप ट्रेंडिंगला सुरू आहे, मोती ज्वेलरी वगैरे। चला तर बघूया रॉ मटेरियल। सर्वात आधी आपण मंगळसूत्र बघणार आहे। हे आहे सिंगल लाईन 18 इंचचं मंगळसूत्र। हे आहे डबल लाईन 18 इंचचं मंगळसूत्र। हे आपल्याला मिळते 25 ते 30 रुपयापर्यंत एक मिळून जाते आपल्याला। हे आहे 30 इंच मंगळसूत्राची लाईन आहे ही। हे मिळते आपल्याला 35 ते 40 पर्यंत मिळून जाईल। हे आहे चंद्रकोर। हे बिग साइज मध्ये आहे, हे स्मॉल साइज मध्ये आहे। हे आपल्याला मिळतात 75 ला 12 किंवा कुठे 80 ला वगैरे, कुठे कमी जास्त प्राइस असते। तुम्ही डिपेंड आहे की तुम्ही घेता कुठून। हे आहे रेड चंद्रा, हे आहे पिंक चंद्रा। हे आपल्याला 120 ला 12 मिळतात। कमी जास्त सांगितल्याप्रमाणे प्राइस कमी जास्त होऊ शकते। हे आहे बिग चंद्रा। याचा यूज पेंडेंटमध्ये किंवा खोपा असतो यू पिनमध्ये वगैरे होतो। हे आपल्याला 50-35 असं मिळून जाते। आपण घेतो कुठून ते डिपेंड करते। आपण बघूया पेंडेंट। हे आहे ठुशी पेंडेंट। हे 30 ला एक मिळते। हे आहे चंद्रा पेंडेंट। हे 45 ला एक मिळते। हे साईजवर पण डिपेंड आहे, छोटी मोठी तुम्ही जशी घेसाल तशी। हे पिंक लोटस आहे। हे 120 ला 12 आहेत। हे आहे रेग्युलर ठुशी पेंडेंट आहे। हे 80 ला 12 मिळतात। हे कोल्हापुरी साज मधली पानडी आहे। हे 60 ला 10 मिळतात। हे डिपेंड करतं तुम्ही कुठून घेता, प्राइस कमी जास्त होऊ शकते। हेही कोल्हापुरी साज मधलेच पेंडेंट आहे। कोल्हापुरी साज मध्ये भरपूर डिझाइन आहे। हे डिझाइन पण आहे। हे एक पेंडेंट सिंगल पेंडेंट 15 ला एक मिळते। हे चंद्रावाला पेंडेंट। हे आहे खरबुजा मणी, याला खरबुजा मणी म्हणतात। हे 80 ला एक लाईन मिळते याची, 80 ला 100 ला। आणि तुम्ही जर कोल्हापुरी मणी घेतले तर ते 300 ला वगैरे लाईन मिळते। हे आहे पुतळी हार। हे पुतळी आहे। हे आहे बिंदी मणी आहे ते। हे साईजवर डिपेंड करतं तुम्ही कोणत्या साईजचे घेता तर। आणि हे डोरी 10 ला एक मिळते, कुठे 12 ला मिळते, कुठे 8 ला मिळते। हे आहेत लॉरियल्स। हे 25 ग्राम 100 ला मिळतात। हे आहे जरी थ्रेड। हे आहे बेलपान।
एक राईट साईड असते, एक लेफ्ट साईड्स, आणि हे पेंडेंटमध्ये. हे आहे झुमका. हे आहे वज्रटीक. यामध्ये पण राईट साईड लेफ्ट साईड. हे हुक आहे. हे मोती चेन आहे. ही साईजवर डिपेंड आहे. हे या साईजची जर हवी असेल तुम्हाला तर ही 30 रुपये 30-40 रुपये मीटरने मिळते. ही राईस लॉरियल आहे. हे घुंगरू आहे. हे आहे एडी बॉल आहे. हे 22ला एक मिळतं किंवा 240ला 12 मिळतं. हे क्रिस्टल आहेत. हे 4 mm आहेत. याची लाईन 50ला किंवा 40ला मिळते. हे ड्रॉपशिप क्रिस्टल आहे. याची लाईन 50ला मिळते किंवा 40ला मिळते. हे मुहूर्तमणी आहे. हा 5ला एक मिळतो. हे इयरिंग स्टड आहे. हे 6 रुपयाला पेअर मिळते. हे रिंग बेस आहे. हे 5ला एक किंवा काहीतरी पेअर मिळते. हे आहे स्टॉपर मनी. हे 20ला पॅक मिळते. हे आहे 0 mm बीड्स आहे. हे नथमध्ये यूज होतात हे जास्त. याची हे आहे 0 mm 25-30 रुपयाला एक लाईन मिळते. हे 3 mm चे बीड्स आहे गोल्डन. याची ही 30-35 रुपयाला लाईन मिळते. ही हे आहे चिंचपेटी. चिंचपेटीचं जे पेंडेंट आहे हे आहे कनेक्टर. आणि हे त्यासाठी लागणारे मोती आहे हे 3 mm चे. हे क्रिस्टल कॅप आहे. हे 40ला एक पॅक मिळते. 5 mm मोती आहे. हे 4 mm मोती आहेत. मोत्याच्या पण मोती ज्वेलरीमध्ये मोत्यांचा यूज होत होता. हे आहे 18 गेजची वायर आहे. ही 20 गेजची आहे. 24 गेजची आहे. 28 गेजची आहे. आणि हे मायक्रोप्लेटेड तार आहे. जसे जसे नंबर ऑफ गेज वाढत जातील तसे तसे वायरची थिकनेस कमी होत जाईल. हे आहे कटर. हे फ्लॅट नोज प्लायर आहे. हे 0.3 mm ची वायर आहे. हे 40ला एक मिळतं रोल. हे कटर मिळते आपल्याला 80ला एक. आणि कटर 90ला मिळते. आणि फ्लॅट नोजला 80ला मिळते. हे पण कोल्हापुरी साजचेच पेंडंट आहेत. कोल्हापुरी साजमध्ये भरपूर व्हेरायटी आहेत. भरपूर पॅटर्न आहेत. खूप सारे डिझाईन्स आहेत कोल्हापुरी साजच्या पॅन्डेडच्या. तुम्हाला जे हवं आहे ते घेऊ शकता तुम्ही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. कमेंटही करा. थँक्स फॉर वॉचिंग.